नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मुंबई हायकोर्ट उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ असेल या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे 26 एप्रिलला हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. म्हणून जे इम्पॉर्टंट महत्वाचे IMP क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत. म्हणून सर्वांना विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे, मी अगोदर पण तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी दिला होता, बरोबर. तर बघा, कोणत्या मंत्रालयाने इंडिया सिने हा पोर्टल सुरू केले आहे? तर इथे ऑप्शन काय दिले? संस्कृती मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. तर आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? मेन म्हणजे लक्षात असू द्या, पेपर म्हणजे असेच किती अवघड अवघड लेवलचे, जेवढे अवघड लेवलचे प्रश्न उतरतील आपण तसेच अवघड अवघड लेवलचे सगळे IMP क्वेश्चन घेत आहोत. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या. नंतरला कसं आहे की तुम्हाला अपडेट सगळ्या गोष्टी भेटतील तुम्हाला. तर बघा, संस्कृती मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, पर्यटन मंत्रालय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. तर आपलं उत्तर आहे, कोणत्या मंत्रालयाने इंडिया सिने हा पोर्टल सुरू केलेले आहे? तर माहिती व प्रसारण मंत्रालयाने सुरू केलेले आहे. चला नेक्स्ट. ऑगस्ट 2025 मध्ये महिलांना ऑगस्ट 2025 मध्ये महिलांना सुलभ आणि अनौपचारिक न्याय देण्यासाठी कोणत्या राज्याने नारी अदालत, बघा लक्षात असू द्या, नारी अदालत उपक्रम सुरू केला आहे? तर इथं ऑप्शन काय दिले? इथं सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर. तर मित्रांनो याचं उत्तर आहे सिक्कीम. कोणत्या राज्याने अनौपचारिक न्याय देण्यासाठी राज्याने नारी अदालत उपक्रम सुरू केलेला आहे? सिक्कीम राज्याने सुरू केलेला आहे. चला नेक्स्ट. स्वातंत्र्य दिनाच्या आधी राजस्थान सीमेवर सीमा सुरक्षा दल म्हणजे PSF, हे सगळ्यांना लक्षात असू द्या. स्वातंत्र्य दिनाच्या आधी राजस्थान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय? ऑपरेशन सुरक्षा, ऑपरेशन ईगल, ऑपरेशन विजय, ऑपरेशन अलर्ट. तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त म्हणजे 15 ऑगस्टला राजस्थान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने कोणतं मोहीम सुरू केलं होतं? ऑपरेशन अलर्ट हे सुरू केलं होतं. कोणती मोहीम सुरू केली होती? ऑपरेशन अलर्ट. चला नेक्स्ट. सहारिया जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? काय विचारलेलं आहे इथे बघा प्रश्न. सहारिया जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू. तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे? मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. काय उत्तर याचं? मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. सहारिया जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? मध्य प्रदेशमध्ये आढळते, राजस्थानमध्ये आढळते आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळते. चला नेक्स्ट. सायबर गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी ऑपरेशन चक्र, लक्षात असू द्या, ऑपरेशन चक्र कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आले आहे? केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBI, अखिल भारतीय गुन्हे प्रतिबंधक संस्था AICB, राष्ट्रीय गुन्हे गुप्तचर संस्था NCIA, कायदा आणि न्याय मंत्रालय. तर ऑपरेशन चक्र कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आले मित्रांनो? केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI. चला नेक्स्ट. अवैध औषध व्यापार रोखण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अवैध औषध व्यापार रोखण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय? म्हणजेच NCB ने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय? नार्कोटिक विभाग, बरोबर. हे सगळ्यांना लक्षात असू द्या. NCB त्या विभागाचे सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय? ऑपरेशन मेड मॅक्स, ऑपरेशन ब्लॅक शील्ड, ऑपरेशन डेल्टा स्ट्राइक, ऑपरेशन व्हाईट ईगल. तर याचं उत्तर काय आहे? सांगा पटापट. ऑपरेशन मेड मॅक्स. काय उत्तर आहे? ऑपरेशन मेड मॅक्स. नेक्स्ट. अंदमान आणि निकोबार बेटे प्रशासनाने
अलीकडेच कोणत्या जमातीसाठी वन धन विकास केंद्र स्थापन केले आहे? काय विचारलंय बघा प्रश्न. अंदमान आणि निकोबार बेटे प्रशासनाने अलीकडेच कोणत्या जमातीसाठी वन धन विकास केंद्र स्थापन केले आहे? तर ऑप्शन काय दिले तर ग्रेट अंदमानी जमात, चोम्पेन जमात, जारावा जमात, ओंगे जमात. तर मित्रांनो एक लक्षात असू द्या, अंदमान आणि निकोबार बेटे बरोबर प्रशासनाने अलीकडेच वन धन केंद्र स्थापन केले आहे. कोणत्या जमातीसाठी आहे ते आहे ओंगे जमात. कोणते? ओंगे जमात. चला नेक्स्ट. अणु ऊर्जा नियामक मंडळाचे AERB मुख्यालय कोठे आहे? अणु ऊर्जा नियामक मंडळाचे AERB मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन काय दिले इथं? कोलकाता, मुंबई, चेन्नई, हैदराबाद. काय दिलेलं आहे? अणु ऊर्जा नियामक मंडळाचे AERB मुख्यालय कुठे आहे? या ठिकाणी कोलकाताला आहे का? तर नाही. चेन्नईला नाही. हैदराबाद नाही. तर कुठे आहे? मुंबईला आहे. चला नेक्स्ट. भारताच्या बॅटरी पासपोर्ट प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? भारताच्या बॅटरी पासपोर्ट प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? इलेक्ट्रिक वाहनामधील इंधन वापराचा मागोवा घेणे, इलेक्ट्रिक वाहनासाठी रस्ता कराची गणना करणे, मालकांना इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीबद्दल डिजिटल माहिती प्रदान करणे, पेट्रोल वाहनाची विक्री वाढवणे. तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे माहितीये का? मालकांना इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीबद्दल डिजिटल माहिती प्रदान करणे. भारताच्या बॅटरी पासपोर्ट प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? बॅटरी पासपोर्ट. मालकांना इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीबद्दल डिजिटल माहिती प्रदान करणे हे आपलं उत्तर आहे. चला नेक्स्ट. कोणत्या राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव हा अधिकृत राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे? आता तुम्हाला पण माहित आहे की कोणत्या राज्य सरकारने, आता काही जणांना माहित नसेल की सार्वजनिक गणेशोत्सव हा अधिकृत राज्य सरकारचा सण आहे म्हणून घोषित केलेला आहे. म्हणून सगळ्यांनी लक्षात असू द्या. कोणत्या राज्याने केलेला आहे? बिहारने केलंय का? नाही. उत्तर प्रदेश नाही. मध्य प्रदेश नाही. तर काय उत्तर आहे? महाराष्ट्र राज्याने केलेला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हा अधिकृत राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे महाराष्ट्र राज्याने. चला नेक्स्ट. कोणत्या राज्य सरकारने हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मानव हत्ती संघर्ष टाळण्यासाठी गज रक्षक ऍप सुरू केलेले आहे? कोणता ऍप सुरू केलेला आहे? गज रक्षक ऍप सुरू केलेले आहे. आता इथे ऑप्शन काय दिले आहेत? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार. आता ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत असेल सगळ्यांनी उत्तर कमेंट करायचे. आणि एक लक्षात असू द्या, जेव्हा एखादा शिक्षक जीव तोडून तुम्हाला शिकवतो तेव्हा तुम्ही पण त्या शिक्षकाचं ऐकणं फार गरजेचं आहे. आता मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना वाटते की बाबा आपल्याला या भरतीमध्ये म्हणजे शिपाई असेल, बरोबर, शिपाई असेल, त्याच्यानंतर लिपिक असेल, त्याच्यानंतर ड्रायव्हर असेल, ड्रायव्हर, बरोबर, या ज्या काही तुम्हाला मी प्रश्नपत्रिका दिल्या आहेत, आता काही जण नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांना माहित नसेल, तर तुम्हाला माहित आहे की आपले ऍप नाही ना, अकॅडमी नाहीये, म्हणून तुम्हाला याचा फायदा काय होणार आहे? मी तुम्हाला PDF प्रश्नपत्रिका देत आहे. काय देत आहे? PDF प्रश्नपत्रिका. ते पण व्हॉट्सअपवर देत आहे. टोटल तुम्हाला शिपाईच्या 10 प्रश्नपत्रिका म्हणजे 300 प्रश्नांचा सराव, बरोबर. लिपिकच्या 10 प्रश्नपत्रिका 90 मार्काच्या आणि शिपाईच्या पण 30 मार्काच्या. जसा पेपर असतो की नाही त्याच पद्धतीच्या या प्रश्नपत्रिका आहेत. शिपाईच्या 30 मार्काच्या सगळे टोटल 100 आणि 1% सगळे IMP क्वेश्चन जे पेपरला येतील, जसे आपण 2024 मध्ये मुलांना दिले होते, 2024 ला दिले होते, आता या 2026 ला तशाच प्रकारे आपण IMP क्वेश्चन काढलेले आहेत, बरोबर. ड्रायव्हरला तुम्हाला टोटल 200 प्रश्नाचा सराव होणार. किती? 200 प्रश्नांचा. लिपिकला तुम्हाला 900 प्रश्नाचा सराव होणार आहे आणि शिपाईला 300 प्रश्नाचा. म्हणजे तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका भेटणार, त्या आपण तुम्हाला व्हॉट्सअपवर भेटणार आहे. आणि याची किंमत काहीच जास्त नाहीये, फक्त 125 रुपये आहे. कशाची? शिपाईची. लिपिकची आहे फक्त 200 रुपये, बरोबर. त्याच्यानंतर ड्रायव्हर पदाची जे आहे ते ड्रायव्हर पदाची आहे फक्त आणि फक्त 99 रुपये. दुसरी गोष्ट, तुम्हाला अकॅडमी वाले हे ते असतात ऍपवाले, ते सांगतात 2 महिने 3 महिने, तुमच्याकडून भलेही ते 100 रुपये घेतील, बरोबर, भलेही तुमच्याकडून 150 रुपये घेतील,
पण मी ज्या तुम्हाला या प्रश्नपत्रिका देत आहे ना, या व्हॉट्सअपवर PDF देत आहे की तुम्ही यांना प्रिंट करू शकता, कधीही प्रिंट करू शकता आणि कायमस्वरूपी तुमच्याकडे ठेवू शकता. असं नाही की बाबा याचा टाइम संपणार, जसं ऍप मधला अकॅडमी मधला तुमचा टाइम संपतो तसं नाही. म्हणून मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो, आपला ऍप नाही, अकॅडमी नाही, तुम्हाला जीव तोडून सांगत आहे मी की ज्या प्रश्नपत्रिका मी बनवलेल्या आहेत या 100% IMP क्वेश्चनच्या प्रश्नपत्रिका आहेत. सर्वांना एकच विनंती आहे, सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा, म्हणजे जेवढा तुमचा सराव होईल तेवढे तुमचे पेपरमध्ये मार्क फिक्स होतील. आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करा. थँक्यू.